आता वातावरणातलं टेम्परेचर वाढाले दुपारच्या टायमाला आणि इथून पुढे आता ते टेम्परेचर वाढतच राहणार आहे. त्यामुळे आपल्या मेथी आणि कोथिंबीरला झळ बसाले आणि त्यासाठी आता आपलं रेन पाईपचं नियोजन चालू आहे. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. नेहमीप्रमाणे आपल्या दिवसाची सुरुवात प्रसन्न आणि फ्रेश अशा वातावरणात. तर आज आपलं मेथीचं हार्वेस्टिंग झालेलं आहे. मेथी काढून आणले आणि मेथी धुवायचं काम चालू आहे कडाय. आणि आज गुरुवार कोल्हापूरचा बाजार आहे आणि त्यासाठी आज आपण मेथी 50 पेंडी काढली आहे. आत्ता सध्या बाजारभाव मेथीला 10 ते 15 रुपये पेंडी चालू आहे, त्यामुळं बऱ्यापैकी चांगला आहे. आत्ता सध्या आपलं महिनाभर चालेल, ह्यो महिना पूर्ण चालेल एवढं नियोजन सेट आहे मेथी कोथिंबीरीचं. आणि आपल्याला आत्ता हे नियोजन जे चालू आहे ते पुढच्या महिन्याचं चालू आहे, 1 ते 10 तारखेपर्यंतचं. आणि त्यासाठीच आपल्याला रेन पाईपचं नियोजन चालू आहे. रेन पाईपमध्ये आपण 2 प्रकार वापरतो आहे, एक 32 mm आणि एक 20 mm. आणि 20 mm आणि 32 mm दोन्ही बंडलची प्राईस सेम आहे, फक्त 32 mmच्या डबल 20 mm मध्ये लांबीला रेन पाईप भेटते. आणि साधारणतः 32 mm ही 170 ते 180 फुटाच्या आसपास लांब चालते. आणि दोन्ही साईडला पाण्याचं हे साधारणतः एका साईडला 8 ते 8.5 फूट आणि ह्या साईडला 8 ते 8.5 फूट असं साधारणतः एक 17 ते 18 फुटाच्या आसपास 15 फूट प्लस पाणी पडतं आहे दोन्ही साईडला. आणि 20 mm मध्ये साधारणतः लांबी ही 100 ते 110 फुटाच्या आसपास चालते. आणि ते दोन्ही साईडला इकडच्या साईडला एक साधारणतः 3.5 ते 4 फूट आणि ह्या साईडला 3.5 ते 4 फूट असं साधारणतः एक 7.5 ते 8 फुटाच्या आसपास चालते. आणि सबलाईन जर तुमची ऑलरेडी असेल तर चाव्या आणि एंडकॅप आणि रेन पाईप बंडल हे धरून साधारणतः तुम्हाला खर्च एकरी 2 ते 2.5 हजार रुपयाच्या आसपास येतो आहे. त्याची टिकण्याची कॅपॅसिटी साधारणतः 1 वर्षाची आहे, पण आपलं पाणी सवळ असल्यामुळे आपण साधारणतः हे 3 पिकासाठी वापरतो आहे. आणि आता उद्या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.